हॅलो नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या सेशनमध्ये आपण इकॉनॉमिक लोड डिस्पॅचवरती कशा पद्धतीचे MCQ एक्झामला विचारले जातात त्या MCQच्या ठिकाणी डिस्कशन करूया. फर्स्ट MCQ आहे, द इन्क्रिमेंटल कॉस्ट कॅरेक्टरिस्टिक ऑफ अ टू जनरेटर डिलिव्हरिंग 200 मेगावॅट आर ॲज फॉलोज. DF1 divided by DP1 is equal to 2 plus 0.01 P1 and DF2 is equal to DP2 is equal to 1.6 plus 0.02 P2 दिलेला आहे. फॉर इकॉनॉमिक ऑपरेशन द जनरेशन P1 अँड P2 शुड बी, म्हणजे इकॉनॉमिक ऑपरेशनसाठी जे काही जनरेट G1 असेल आणि G2 असेल यांना किती जनरेशन करायला पाहिजे त्याच्याबद्दल आपल्याला डिस्कशन दिलं आहे. ESC इलेक्ट्रिकल 2011, ESC इलेक्ट्रिकल 2013ला विचारलेला क्वेश्चन आहे. आता ॲक्च्युली टोटल डिलिव्हर किती करतात, टोटल डिलिव्हर करतात 200 मेगावॅटचं, म्हणजे टोटल डिमांड किती आहे तर 200 मेगावॅटचं डिमांड आहे. आता जे काही जनरेशन असायला पाहिजे, जनरेशन या ठिकाणी 200 मेगावॅटचं असायला पाहिजे दोन्ही मिळून, पण दोन्हीचं जे काही इन्क्रिमेंटल कॉस्ट आहे इन्क्रिमेंटल कॉस्ट काही अशा पद्धतीने दिलेला आहे. आता दोन्ही जर इन्क्रिमेंटल कॉस्ट आपण इक्वल केल्या तर याच्यावर दोन्हीची जी काय फ्युअल कॉस्ट आहे ती फ्युअल कॉस्ट काय भेटेल आपल्याला, मिनिमम भेटला, आणि त्या केसमध्ये दोन्हीचं इकॉनॉमिकल ऑपरेशन होईल. याचा अर्थ असा आहे, आता या ठिकाणी जो काय PD आहे तो PDची व्हॅल्यू किती आहे तर P डिमांड इज इक्वल टू 200 मेगावॅट आहे, विच इज इक्वल टू ए डिमांड जो काही P1 आहे जनरेटर आणि जो काही P2 आहे तो P2 या ठिकाणी फुलफिल करेल. याला इक्वेशन नंबर 1 नाव देऊया. आता इन्क्रिमेंटल कॉस्ट कॅश दिलेला आहे, काय दिलं आहे तर IC दिलेला आहे, काय दिला आहे IC दिलेला आहे. आता IC कशामध्ये असतो तर हा इन्क्रिमेंटल कॉस्ट असतो रुपीज पर मेगावॅट आवर मध्ये असतो. कशामध्ये, रुपीज पर मेगावॅट आवर मध्ये. आपल्याला माहिती पाहिजे फॉर इकॉनॉमिक ऑपरेशन काय पाहिजे तर IC1 इज इक्वल टू IC2 पाहिजे जर दोन प्लांट असतील तर. याचाच अर्थ काय होईल, दॅट इज या ठिकाणी IC दिलाय का तर IC दिलेला आहे. कसा दिलेला आहे तर फंक्शन DF1 डिवायडेड बाय DP1 दिलेला आहे, आणि तोच कशा बरोबर असला पाहिजे तर DF2 डिवायडेड बाय DP2 मध्ये असला पाहिजे. म्हणजे इन्क्रिमेंटल कॉस्ट हे जे काय कॉस्ट फंक्शन आहे त्याची कशाला पाहिजे, सेम असायला पाहिजे. जर असं असेल तर आपल्याला इकॉनॉमिक ऑपरेशन भेटला. याचाच अर्थ या केसमध्ये केस नंबर महत्वाची काय आहे तर DF1 डिवायडेड बाय DF2 इज DP1 इज इक्वल टू काय असायला पाहिजे तर DF2 डिवायडेड बाय DP2 असायला पाहिजे, आणि हे कशा असायला पाहिजे तर सेम असायला पाहिजे दोन्ही या ठिकाणी क्वांटिटी. याचा अर्थ याच्यावर आपण विचार करूया. DF1 काय आहे तर 2.0 प्लस जो काही याचा पुढचा कोएफिशिएंट आहे 0.01 P1 मस्ट बी इक्वल टू द 1.6 प्लस 1.6 प्लस 0.02 P2 हा आपल्याकडे आहे. हे दोन्ही काय असलं पाहिजे इक्वल असलं पाहिजे. जर हे दोन्ही या ठिकाणी इक्वल असतील तर आपल्याला यावरून एक इक्वेशन डिराईव्ह करता येईल. ते इक्वेशन काय असेल बघा, ते इक्वेशन आपल्याला जर आपण डिराईव्ह करायला गेलो फॉर एक्झाम्पल 0.02 P2 मायनस याला आपण तिकडे घेऊन जाऊया मायनस 0.01 P1 इज इक्वल टू या 1.6 ला काय करू इकडे शिफ्ट करूया, काय राहील तर 0.4 राहील. हे इक्वेशन नंबर झाला आपल्याकडे सेकंड. आता इक्वेशन नंबर फर्स्ट हे आहे, यालाच आपण P2 प्लस P1 इज इक्वल टू 200 असं या ठिकाणी लिहू शकतो. म्हणजे इक्वेशन नंबर 1 काय असेल तर P2 प्लस P1 इज इक्वल टू 200. हे झालं इक्वेशन नंबर 1. ह्या इक्वेशन नंबर 1 आणि 2 ला आपल्याला काय करायला लागेल, सॉल्व्ह करायला लागेल, जेणेकरून आपल्याला काय भेटेल तर इकॉनॉमिक ऑपरेशन या ठिकाणी भेटेल. आता या ठिकाणी डेसिमल मध्ये काय आहे तर डेसिमल मध्ये, ह्या डेसिमल मला आपण काय करूया कन्वर्ट करण्याचा प्रयत्न करूया. फॉर एक्झाम्पल ह्या होल टर्मला आपण काय करूया बघा 100 ने मल्टिप्लाय करण्याचा प्रयत्न करूया. ज्यावेळेस आपण याला 100 ने मल्टिप्लाय करूया त्यावेळेस या ठिकाणी काय होईल 0.02 इंटू 100 म्हणजे काय होईल तर या ठिकाणी ट्वाइस ऑफ P2 होईल. आता या ठिकाणी 0.01 इंटू 100 केलं तर आपल्याकडे काय होईल तर या ठिकाणी मायनस या ठिकाणी काय होईल तर 100 होईल, म्हणजे मायनस ऑफ 100. आता या ठिकाणी काय होईल तर इथं साइन कोणता तरी इथं साइन आहे मायनस 0.01 इंटू 100 करा, काय होईल तर मायनस 1 ऑफ P1 होईल. या 0.4 ला 100 ने मल्टिप्लाय करा, काय होईल तर 40 होईल. म्हणजे ऍक्च्युली आपल्याकडे हे इक्वेशन नंबर 2 आहे. आता ह्या इक्वेशन नंबर 1चं आणि इक्वेशन नंबर 2चं आपल्याला सायमल्टेनियस सोल्युशन घ्यायचं. आता इथं P1 आहे, इथं 1 P1 आहे, म्हणजे हा या ठिकाणी 1 P1 आहे. आता दोघांची आपण बेरीज किती आपल्याला भेटते का, हा P1 प्लस P1 मायनस P1 हा ठिकाणी झाला 0.
आता P1 प्लस ट्वाइस ऑफ P2 काय झाला, P2 प्लस ट्वाइस ऑफ P2 काय झाला आपल्याकडे 3 ऑफ P2 इज इक्वल टू काय झाला तर या ठिकाणी 240 झाला. म्हणजे ऍक्च्युली आपल्याकडे काय झालं तर थ्राइस ऑफ P2 इज इक्वल टू 240 झाला. याच्यावरून P2 ची व्हॅल्यू आपल्याकडे काय भेटली 80 भेटली. म्हणजे जो काही P2 आहे, जो काही जनरेटर 2 आहे त्यानं जी काय पॉवर जनरेट करायला पाहिजे किती करायला पाहिजे तर इज इक्वल टू 80 मेगावॅट करायला पाहिजे. टोटल डिमांड किती आहे तर टोटल डिमांड हे 200 मेगावॅटचं आहे. आता P2 ने जर 80 मेगावॅट जनरेट केले असेल तर P1 ने किती करायला पाहिजे तर 200 मायनस 80 म्हणजे P1 ने किती करायला पाहिजे तर 120 मेगावॅट पॉवर ही या ठिकाणी P1 ने जनरेट करायला पाहिजे. म्हणजे इकॉनॉमिकल ऑपरेशनसाठी 200 मेगावॅटचा लोड आहे. जनरेटर P1 ना पॉवर डिलिव्हर करायला पाहिजे किती तर 120 मेगावॅटची या लोडला आणि P2 ने डिलिव्हर करायला पाहिजे किती तर 80 मेगावॅटची. याचा अर्थ काय झाला तर P2 हा काय करेल 80 मेगावॅट जनरेट करेल आणि लोड देण्याचा प्रयत्न करेल. P1 काय करेल 100 मेगावॅट जनरेट करेल आणि लोड देण्याचं काम करेल. जेणेकरून दोघांची इन्क्रिमेंटल कॉस्ट या ठिकाणी काय झाली सेम झाले. दोघांची फ्युअल कॉस्ट या ठिकाणी काय झाले तर मिनिमम झाले. ऑपरेशन काय झालं तर या ठिकाणी मिनिमम झालं. आता P1 किती आहे तर 120 आहे. 120 कुठे आहे तर इथं आहे. म्हणजे 120 मेगावॅट आणि 80 मेगावॅट. ऑप्शन नंबर 4th वन इज द राईट आन्सर असेल या केसमध्ये. याचं सोल्युशन आपल्याकडे दिलेलं आहे. कशा पद्धतीने काय असेल ते आपल्याला फक्त याचं सोल्युशन व्यवस्थित घेता आलं पाहिजे. आता सोल्युशन घ्यायचं डेसिमलमध्ये व्हॅल्यू असतील काय करा त्यांना पूर्णांकामध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न करा. म्हणजे पूर्ण नंबरमध्ये काय करा कन्वर्ट करण्याचा प्रयत्न करा. सेकंड नंबर आहे गेट इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग 2022 ला विचारलेला क्वेश्चन आहे. द फ्युअल कॉस्ट फंक्शन इन रुपीज पर आवर फॉर 600 मेगावॅट थर्मल पॉवर प्लांट्स आर गिवन बाय C1 दिलेला आहे C2 दिलेला आहे. Where P1 and P2 are the power generated by the plant 1 and 2 respectively in megawatt and A is या ठिकाणी काय आहे तर कॉन्स्टंट हा आहे त्यातला कॉन्स्टंट आहे. The incremental cost of the power that is IC is equal to 8 rupees per megawatt hour. अच्छा या ठिकाणी लॅम्बडा दिला आहे. The two thermal plants together meet the total demands of the 550 मेगावॅट. या ठिकाणी टोटल डिमांड किती आहे दोघांमध्ये दोघांचं तर 550 मेगावॅट. द ऑप्टिमल जनरेशन ऑफ द प्लांट 1 अँड प्लांट 2 रिस्पेक्टिव्हली. अच्छा ठिकाणी दिलेला क्वांटिटी काय आहे तर प्लांट 1 चं कॉस्ट फंक्शन दिलेलं आहे C1 इज इक्वल टू 350 प्लस 6P1 प्लस 0.04 इंटू P1 चा स्क्वेअर. C2 दिलेला आहे आपल्याकडे किती तर C2 आहे 450 प्लस A इंटू P2 प्लस 0.003 इंटू P2 चा स्क्वेअर. आता हा C1 आहे याची इन्क्रिमेंटल कॉस्ट काय असेल विथ रिस्पेक्ट टू P1 जर याला आपण DC1 डिवायडेड बाय DP1 घेतला तर हा कॉन्स्टंट निघून जाईल. याचं डेरिव्हेटिव्ह काय होईल तर 6 होईल. आता P चा स्क्वेअर आहे म्हणजे या ठिकाणी 2 न मल्टिप्लाय करायला गेला म्हणजे 0.008 इंटू P1 हा झाला याचा कॉस्ट फंक्शन. इन्क्रिमेंटल कॉस्ट या ठिकाणी झाला म्हणजे DC1 डिवायडेड बाय DP1 हे झालं आपल्याकडे. सिमिलर फॅशन मध्ये DC2 डिवायडेड बाय DP2 काय होईल या ठिकाणी हा कॉन्स्टंट आहे म्हणजे हा कॉन्स्टंट A प्लस या ठिकाणी डेरिव्हेटिव्ह घ्या म्हणजे 2 इंटू 0.03 0.06006 इंटू P2 हे झालं आपल्याकडे. सेकंडचं काय झालं इन्क्रिमेंटल कॉस्ट झाली. या इन्क्रिमेंटल कॉस्ट काय पाहिजे तर सेम पाहिजे तर फॉर इकॉनॉमिकल ऑपरेशन. कशासाठी तर इकॉनॉमिकल ऑपरेशन म्हणजे कसं आहे तर ऑप्टिमल ऑपरेशन साठी. म्हणजेच या ठिकाणी DC1 डिवायडेड बाय DP1 शुड बी इक्वल टू DC2 डिवायडेड बाय DP2. आता या ठिकाणी दिलेलं आहे काय तर constant the incremental cost power that is lambda is equal to 8 rupees per megawatt hour. म्हणजे या ठिकाणी लॅम्बडा दिलेला आहे 8 RS पर मेगावॅट आवर. हा काय आहे तर या ठिकाणी इन्क्रिमेंटल कॉस्ट असते आणि जी काय असते याच्या बरोबर असते. याचा अर्थ काय झाला DC1 बाय DP1 इज इक्वल टू लॅम्बडा झाली फर्स्ट केस नंबर आणि DC2 बाय P2 झाली केस नंबर सेकंड. मग यावरून आपल्याला फर्स्ट नंबरच्या केसचा आपण विचार करूया. DC1 डिवायडेड बाय DP1 शुड बी इक्वल टू काय पाहिजे लॅम्बडा पाहिजे फॉर कशासाठी फॉर द ऑप्टिमल ऑपरेशन. जर असं असेल तर यावर आपल्याला काय लिहिता येईल बघा 6 प्लस 0.08 P1 इज इक्वल टू 0.08 P1 इज इक्वल टू काय व्हायला पाहिजे या ठिकाणी तर लॅम्बडाची व्हॅल्यू किती आहे तर 8 आहे. किती आहे 8 आहे. जर असं असेल तर यावरून आपल्याला जो काही P1 आहे त्या P1 ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायला
P1 इज इक्वल टू किती होईल बघा, P1 इज इक्वल टू 8 मायनस 6 डिवायडेड बाय 0.008 करा. आन्सर आपल्याकडे येईल P1 ची व्हॅल्यू येईल 250 मेगावॅट. म्हणजे ऑप्टिमम जनरेशन जो काय प्लांट नंबर 1 असेल तो प्लांट नंबर 1 करेल किती, तर 250 मेगावॅटचं हे ऑप्टिमल जनरेशन करेल. म्हणजे एवढं जनरेशन काय करायला पाहिजे, यानं करायला पाहिजे जनरेशनचं ऑपरेशन कसं असेल, इकॉनॉमिकल असेल. आता टोटल डिमांड किती आहे, तर टोटल डिमांड हे 550 मेगावॅटचं आहे. या ठिकाणी PD आहे 550 मेगावॅटचं. हे 550 मेगावॅट दोघांनी फुलफिल करायला पाहिजे, म्हणजे P1 प्लस P2 न करायला पाहिजे. आता P1 ची व्हॅल्यू आली आपल्याकडे किती, 250 वॅट. आता 50 मेगावॅट राहिलेली व्हॅल्यू कोणाची असेल, तर P2 ची असेल. मग P2 ची व्हॅल्यू किती असेल, तर 550 मायनस 250 300 मेगावॅट. हे या ठिकाणी कोणाचं असेल, तर जो काय P2 आहे त्या P2 चे या ठिकाणी ऑप्टिमल जनरेशन असेल. काय असेल, ऑप्टिमम जनरेशन असेल. म्हणजे इकॉनॉमिक जनरेशन P2 ज्यावेळेस 300 मेगावॅट करेला त्यावेळेस दोघांची कॉस्ट कशी असेल, तर मिनिमम असेल. म्हणजे P1 इज इक्वल टू 250 आणि P2 इज इक्वल टू 300. ऑप्शन नंबर सेकंड या केसमध्ये काय असेल, तर बरोबर असेल. या ठिकाणी हा जो काय ए, हा जो काय कॉन्स्टंट आहे, एच्या कॉन्स्टंटची आपल्याला व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची गरज पडली का, तर नाही. कारण डिमांड आपल्याला डायरेक्ट दिली आहे किती, तर 550 मेगावॅटचं. 550 मेगावॅट दोन प्लांट काय करतील, डिमांड फुलफिल करतील. जर एकानं 250 दिला तर दुसऱ्याला 300 द्यावं लागेल. हे याचा काय तर कन्सेप्ट आहे. ऑप्शन नंबर सेकंडचं काय असेल, तर करेक्ट आन्सर असेल. याच्याबद्दल आपण सोल्युशन केलं, कशा पद्धतीने येतं ते आपण या ठिकाणी सोल्युशन केलं. अल्टिमेटली आपला गोल काय आहे, तर जे काही डिमांड दिलेला असेल त्या डिमांडवरून काय करा, जे काही टोटल डिमांड असेल त्याच्यावरून जो काही P1 प्लस P2 आहे इज इक्वल टू P डिमांडची या ठिकाणी व्हॅल्यू असेल. म्हणजे प्लांट 1 आणि प्लांट 2 ला मिळून काय करायचं, डिमांड फुलफिल करायचं आहे. हे इक्वेशन नंबर 1 असेल. आता इक्वेशन नंबर 2 कुठून घ्यायचं, तर DC1 डिवायडेड बाय DP1 ला काय करायचं, DC2 बाय DP2 बरोबर काय करायचं, इक्वेट करायचं. आणि याच्यावरून इक्वेशन नंबर 2 येईल. हे दोन्ही इक्वेशन सायमल्टेनियसली सॉल्व्ह करायचे. याच्यावरून जे काय P1 ची व्हॅल्यू येईल ती P1 ची व्हॅल्यू असेल आणि P2 ची जी काय व्हॅल्यू ती P2 ची व्हॅल्यू असेल. हे काय असेल, तर ह्या दोघांचं ऑप्टिमम जनरेशन असेल. काय असेल, तर ऑप्टिमम जनरेशन ऑफ द प्लांट असेल. यालाच आपण इकॉनॉमिक जनरेशन असं म्हणतो. याचाच अर्थ या दोन प्लांट मध्ये आपण जो काही लोड आहे तो लोड या ठिकाणी इकॉनॉमिकली डिस्ट्रीब्यूट करण्याचं काम करतो, जेणेकरून फ्युअल कॉस्ट काय राहिली पाहिजे, मिनिमम राहिले पाहिजे. याच्या पद्धतीने आपल्याला काय करायचं, सोल्युशन घ्यायचं असतं. नेक्स्ट क्वेश्चन, what is the penalty factor for the plant if its incremental loss is a 0.2 दिलेला आहे. आता पेनल्टी फॅक्टर विचारलेला आहे, एमपीएस ला विचारलेला क्वेश्चन आहे 2019 च्या मेन्स एक्झाम मध्ये. पेनल्टी फॅक्टर L इज इक्वल टू आपल्याकडे असतो 1 डिवायडेड बाय 1 मायनस DPL डिवायडेड बाय DPI. जर हा आयत युनिटसाठी असेल तर या ठिकाणी काय करा, I घ्या. अच्छा, या ठिकाणी दिलेला आहे पेनल्टी फॅक्टर विचारलेला आहे प्लांट साठी. त्याची इन्क्रिमेंटल जो काही लॉस आहे तो इन्क्रिमेंटल लॉस दिला आहे 0.2. याचा अर्थ जो काही DPL डिवायडेड बाय DP आहे तो DP दिला किती, तर 0.2 हा या ठिकाणी आपल्याला डायरेक्टली दिलेला आहे. आपल्याला प्लांट नंबर 1 प्लांट नंबर 2 असं काय सांगितलेलं आहे का, नसेल, नाही सांगितलं. जर नाही सांगितलं तर सिंपली L इज इक्वल टू 1 डिवायडेड बाय 1 मायनस या ठिकाणी काय असेल, तर इन्क्रिमेंटल ट्रान्समिशन लॉस असेल जो की या ठिकाणी ITL असेल. आणि हाच या ठिकाणचा ITL दिलेला आहे किती, तर ITL is equal to DL divided by DP, DPL divided by DPL divided by DP is equal to दिलेला आहे किती, तर 0.2 दिलेला आहे. म्हणजेच ऍक्च्युअली काय होईल, तर 1 divided by 1 minus 0.2 which is equal to 1 divided by 0.8 करा. आन्सर किती येईल, तर आन्सर या ठिकाणी नक्कीच ग्रेटर दॅन 1 येईल. याच्यामध्ये ग्रेटर दॅन 1 आहे ऑप्शन कोणता, तर ऑप्शन नंबर फर्स्ट आणि फोर्थ आहे. आता 1 डिवायडेड बाय 0.8 आहे, ऑप्शन कोणता आहे, तर ऑप्शन नंबर फोर्थ हा काय असेल त्याचा बरोबर आन्सर असेल. हा गेला इतका लांब, याच्यावरून हा रेशोचा रिझल्ट येणार नाही. म्हणजे 1.25 हा या ठिकाणचा काय असेल, तर पेनल्टी फॅक्टर असेल या केसमध्ये. ओके, ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे. नेक्स्ट आहे द इन्क्रिमेंटल कॉस्ट फ्युअल कॉस्ट ऑफ द 2 जनरल युनिट्स आर गिवन बाय. आता अगेन या ठिकाणी वर्ड काय दिलेला आहे, तर इन्क्रिमेंटल फ्युअल कॉस्ट दिलेला आहे. कशामध्ये दिलेला आहे, ते इन्क्रिमेंटल. फर्दर लक्षात कसं ठेवायचं, हे इक्वेशन कसं आहे, तर हे इक्वेशन या ठिकाणी लिनियर इक्वेशन आहे. कसा, लिनियर. जर लिनियर असेल तर या ठिकाणी इन्क्रिमेंटल कॉस्ट दिलेले असेल. जर हे नॉन लिनियर असेल म्हणजे याच्यामध्ये एखादी स्क्वेअरची टर्म असेल तर हे कसं असेल, तर फ्युअल कॉस्ट फंक्शन असेल. ही गोष्ट लक्षात ठेवायची. where PG1 and PG2 are the real power generated by the units. PG1 and PG2 काय तर या ठिकाणी रिअल पॉवर जनरेटेड बाय युनिट्स.
फाइंड द इकॉनॉमिकल अलोकेशन फॉर द टोटल लोड ऑफ 170 मेगावॅट. म्हणजे टोटल डिमांड किती आहे तर टोटल डिमांड इज इक्वल टू 170 मेगावॅट आहे. म्हणजेच P1 प्लस P2 किती असेल तर या ठिकाणी 170 मेगावॅटच्या बरोबर असेल. हे झालं इक्वेशन नंबर 1. निग्लेक्ट ट्रान्समिशन लाईन लॉसेस असं आपल्याला त्यांनी पुढे सांगितलं. ट्रान्समिशन लॉसेस काय करायचं तर निग्लेक्ट करायचे तर दोन्हीने मिळून काय केलं पाहिजे 170 मेगावॅटला काय केलं फुलफिल केलं पाहिजे. पण जे काही अलोकेशन आहे ते अलोकेशन कसं पाहिजे तर इकॉनॉमिकल पाहिजे, ऑप्टिमम पाहिजे. मग आपल्याला IC दिलेला आहे तर IC1 IC2 दिलेला आहे. या ठिकाणी आपण काय करायचं इन्क्रिमेंटल कॉस्ट 1 इज इक्वल टू इन्क्रिमेंटल कॉस्ट 2 ठेवायची. असं ठेवून काय करायचं दोन्ही इक्वेशन काय करायचं इक्वेट करायचे. म्हणजे 10 याच्यावरून काय होईल 10 प्लस 0.2 PG1 इज इक्वल टू 16 प्लस 0.2 PG2. आता ह्याला काय करायचं इथं हा डेसिमल मध्ये आहे, इथं डेसिमल मध्ये आहे. याला जर आपण सिंपली 10 ने मल्टिप्लाय केलं तर ह्याला फोल टर्म आपला 10 ने मल्टिप्लाय करूया. म्हणजे 10 10 या ठिकाणी 100 होतील. 100 प्लस 2 PG1 इज इक्वल टू 160 प्लस 2 PG2. याला सिंप्लिफाय करूया आपण. सिंप्लिफाय केल्यानंतर काय होईल तर 2 PG2 मायनस 2 PG1 2 PG2 मायनस 2 PG1 इज इक्वल टू काय होईल हा जो काय 160 आहे तो 160 काय करूया आपण इकडून इकडे घेण्याचा प्रयत्न करूया. काय करूया इकडून इकडे. म्हणजे या ठिकाणी 100 मायनस 160 किती होईल तर मायनस 60 होईल. इक्वेशन नंबर 2 नाव द्या, याला इक्वेशन नंबर 1 नाव द्या. इक्वेशन नंबर 1 किती आहे तर P1 प्लस P2 त्यालाच आपण P2 प्लस P1 इज इक्वल टू आहे आपल्याकडे 170 मेगावॅट आहे. आणि हा आपल्याकडे आला किती तर हाही आपल्याकडे आला कशामध्ये तर मेगावॅट मध्ये आला. कशामध्ये आला तर मेगावॅट मध्ये आला. कारण हाही फर्दर काय तर इन्क्रिमेंटल कॉस्ट आहे. कशामध्ये असते तर इन्क्रिमेंटल कॉस्ट रुपीज पर मेगावॅट आवर मध्ये असते. पण ही पॉवर कशामध्ये लिहितले तर मेगावॅट मध्ये पॉवर येईल. म्हणजेच ऍक्च्युअली जे काय फंक्शन आहे तो फंक्शन आपल्याकडे अशा पद्धतीने आले असेल तर याला आपण सिंप्लिफाय करूया. आता याला सिंप्लिफाय कसं करायचं बघा. इथं 2 चा फॅक्टर आहे, इथं 2 चा फॅक्टर आहे. आता काय करूया याला जर आपण फोल 2 ने या ठिकाणी मल्टिप्लाय केला म्हणजे यालाही आपण काय करूया 2 ने मल्टिप्लाय करण्याचा प्रयत्न करूया. म्हणजे हे 2 हे 2 हे 2 आता या ठिकाणी काय होईल तर 340 होईल. याला थोडंसं सिंप्लिफाय करण्याचा प्रयत्न करूया. आता याला सगळ्यांना 2 ने मल्टिप्लाय केलं या सगळ्यांचे काय करूया बेरीज करूया. 2P2 प्लस 2P2 किती होईल तर या ठिकाणी 4P2 होईल. आता इथं PG2 दिला आपण याला PG2 म्हणू शकतो. म्हणजे या ठिकाणी 4PG2 होईल. या ठिकाणी 2P1 मायनस 2P1 काय होईल तर या ठिकाणी 0 होईल. म्हणजे या ठिकाणी प्लस 0 होईल इज इक्वल टू इथं 2 इंटू 170 किती होईल तर 340 होईल. 340 मायनस 60 किती होईल 340 मायनस 60 इज इक्वल टू 280 होईल. किती तर 280 होईल. म्हणजे 80 प्लस 60 इज इक्वल टू 340 होईल. म्हणजे ऍक्च्युअली आपल्याकडे जो काय 4PG आहे तो 4PG 280 आला. म्हणजेच जो काय PG2 आहे तो PG बघा 280 डिवाइडेड बाय 4 करा. आता 280 डिवाइडेड बाय 4 किती येईल तर 7 चौकोन 28 म्हणजे 70 मेगावॅट हा काय आला तर प्लांट नंबर 2 न जनरेट केलेली या ठिकाणी पॉवर आली. म्हणजे 70 मेगावॅट जर या ठिकाणी आपल्याकडे PG2 येत असेल PG2 इज इक्वल टू 70 मेगावॅट तर PG1 किती यायला पाहिजे आपल्याला माहिती पाहिजे. PG1 प्लस PG2 जर या ठिकाणी टोटल डिमांड किती आहे तर 170 चा आहे. जर 70 याना PG2 न दिला तर ह्या किती देईल तर राहिलेला या ठिकाणी 100 देला. म्हणजे 100 मेगावॅट हे कोण देईल तर PG1 देला. म्हणजे PG1 100 आणि PG2 70. ऑप्शन नंबर 3 इज द राइट आन्सर इन दिस केस. या केस मध्ये ऑप्शन नंबर 3 हा बघा बरोबर आन्सर असेल. ओके. Which of the following curve deficit heat rate versus power curve for a power station? आता हा क्वेश्चन आलेला आहे जेईला 2014 ला. आता हीट रेट वर्सेस पॉवर. आता हीट रेट वर्सेस पॉवरचा आपण जो काय कर्व पाहिला तो कर्व काय असा पद्धतीने होता. हा काय होता तर यू शेपचा कर्व होता. आणि हा काय केला होता तर एक्सपेरिमेंटल डेटा घेतला होता. काय तर एक्सपेरिमेंटल डेटा नुसार हा आपल्याला कर्व आलेला होता जो की या ठिकाणी हीट रेट ऍक्सिस वरती आणि पॉवर या ठिकाणी काय आली होती ऍक्सिस वरती आली होती. हीट रेट आपल्याला काय सांगतोय तर अमाउंट ऑफ हीट एनर्जी रिक्वायर्ड टू प्रोड्यूस 1 किलोवॅट आवर ऑफ द एनर्जी म्हणजे 1 युनिट ऑफ इलेक्ट्रिसिटी. हा जो काय कर्व आहे तो कर्व काहीसा या ठिकाणी हा P असेल, या ठिकाणी याचा सेफ हा असा असेल, या ठिकाणी हा हीट रेट आहे HR आणि या ठिकाणी ही पॉवर आहे. सेकंड नंबरचा कर्व बघा हा सेकंड नंबरचा कर्व काही असा आहे. थर्ड नंबरचा कर्व हा थर्ड नंबरचा कर्व असा आहे. आणि फोर्थ नंबरचा जो काय कर्व आहे तो फोर्थ नंबरचा कर्व हा असा आहे. या ठिकाणी हीट रेट असेल, या ठिकाणी पॉवर असेल. म्हणजे ऍक्च्युअली जो काय हीट रेट कर्व होता तो कसा होता यू शेपचा हीट रेट कर्व होता. हे आपल्या ठिकाणी लक्षात ठेवायचा आहे. फर्दर जो काही आपल्याकडे
दुसरा कर्व होता, दुसरा कर्व कोणता होता तर फ्युअल कॉस्ट कर्व. तो फ्युअल कॉस्ट कर्व कसा होता तर पॅराबोलिक होता. आणि इन्क्रिमेंटल कॉस्ट कर्व कसा होता तर या ठिकाणी लिनियर होता. कसा होता तर लिनियर होता. ही गोष्ट आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवायची. हा झाला इन्क्रिमेंटल कॉस्ट कर्व. आता हीट रेट कर्व सांगतोय आपल्याला, ते याच्याबद्दल आपण डिस्कशन केलं. MBTU म्हणजे काय तर ब्रिटिश थर्मल युनिट आहे. आता हीट रेट कर्व आपण घेतो कशामध्ये, मेगा किलो कॅलरी पर किलोवॅट आवर मध्ये आपण घेण्याचा प्रयत्न करतो. का घेतो, कशा पद्धतीने घेतो याच्याबद्दल आपण डिस्कशन केलेलं आहे ऑलरेडी. नेक्स्ट आहे in economic operation of the power station, the effect of increased penalty factor between the generating plant and the system load current is to. आता या ठिकाणी इफेक्ट आपल्याला विचारला आहे, पेनल्टी फॅक्टर या ठिकाणी वाढला असेल तर जो काही आपण पेनल्टी फॅक्टर वाढतो त्या पेनल्टी फॅक्टरमुळे काय होतंय, इन्क्रीज लोड ऑन पॉवर प्लांट होतोय का नाही, फोल्ड द प्लांट कॉन्स्टंट होतोय का नाही, इन्क्रीज पॉवर फॅक्टर होतोय का नाही, डिक्रीज द लोड ऑन द जनरेटिंग प्लांट, जो काही जनरेटिंग प्लांट आहे त्या जनरेटिंग प्लांट वरती जो काही लोड आहे तो लोड काय होतोय, कमी होतोय. ऑप्शन नंबर फर्स्ट याचं काय असेल तर बरोबर आन्सर असेल. याचं सोल्युशन आपल्याकडे दिलेलं आहे. पेनल्टी फॅक्टर या ठिकाणी काय सांगतो त्याबद्दल सांगितलेलं आहे. Penalty factor for in a system is a greater than unity by which the incremental cost of the power production of the plant must be multiplied to accommodate the transmission losses. डिफाईन केलेला आहे, याच्याबद्दल सांगितलेलं आहे. द इफेक्ट ऑफ इन्क्रीज पेनल्टी फॅक्टर बिटवीन अ जनरेटिंग प्लांट अँड सिस्टीम लोड करंट इज टू डिक्रीज द लोड ऑन द पॉवर प्लांट. याच्यामुळे काय होईल तर पॉवर प्लांटचा लोड जो काय तो लोड या ठिकाणी काय होईल तर डिक्रीज होईल. नेक्स्ट, अ लॉसलेस पॉवर स्ट्रीम हॅज टू जनरेटर G1 अँड G2 and the total load is to be served is of 200 megawatt. आता कॉस्ट कर्व दिलेला आहे तर हे कॉस्ट कर्व बघा, Pg1 प्लस 0.01 p चा स्क्वेअर आहे, 5 Pg2 प्लस 0.02 चा Pg2 चा या ठिकाणचा काय आहे स्क्वेअर आहे. या ठिकाणी हा काय असेल तर Pg1 असेल. अच्छा, या ठिकाणी हा काय असेल तर Pg2 असेल. अजून द मिनिमम लोडिंग ऑन एनी जनरेटर इज 30 मेगावॅट. द मोस्ट इकॉनॉमिकल लोड्स of the Pg1 and Pg2 for the two generator are respectively. ES इलेक्ट्रिकल 2017 ला या ठिकाणी विचारलेला क्वेश्चन आहे. या ठिकाणी आपल्याला काही कंडिशन दिलेल्या आहेत. कॉस्ट कर्व आपल्याकडे दिलेला आहे. काय दिलं आहे, कॉस्ट कर्व. त्याच्यावरून C1 ची या ठिकाणी व्हॅल्यू दिलेली आहे Pg1 प्लस 0.01 Pg1 चा स्क्वेअर. याच्यावरून आपल्याला dC1 डिवायडेड बाय Pg1 कॅल्क्युलेट करता येईल का, dPg1 इज इक्वल टू करता येईल. या ठिकाणचं डेरिव्हेटिव्ह काय होईल 1 प्लस याचं काय होईल तर 0.02 इंटू Pg1. हा झाला इन्क्रिमेंटल कॉस्ट ऑफ फर्स्ट. सेकंड नंबरचं कर्व आहे C2 इज इक्वल टू काय दिलेलं आहे तर 5 Pg2 प्लस 0.02 Pg2 चा स्क्वेअर. याच्यावरून dC2 डिवायडेड बाय dPg2 इज इक्वल टू काय लिहिता येईल तर 5 प्लस 2 इंटू 0.02 म्हणजे काय होईल तर 0.04 Pg2 होईल. आता इकॉनॉमिकल ऑपरेशनसाठी हे दोन्ही कॉस्ट कशा पाहिजे, इन्क्रिमेंटल कॉस्ट तर सेम पाहिजे. याचा अर्थ dC1 डिवायडेड बाय dPg1 इज इक्वल टू dC2 डिवायडेड बाय dPg2 पाहिजे. ह्या दोन्ही कॉस्ट कशा पाहिजे, इक्वल पाहिजे. तर ज्या दोन्ही कॉस्टला आपल्याला इक्वल करायचं असेल तर याच्यावरून आपल्याला एक इक्वेशन बनेला. आणि दुसरं इक्वेशन कुठलं बनेला तर जे काही टोटल डिमांड आहे तर टोटल डिमांड किती 200 मेगावॅटचा आहे. म्हणजे Pg1 प्लस Pg2 इज इक्वल टू 200 मेगावॅट. हे काय तर आपल्याकडे टोटल डिमांड आहे. मग ऑप्शनमध्ये आपल्याकडे पाहिलं तर ऑप्शनमध्ये आपल्याला काय दिसतंय बघा, 200 मेगावॅटचा डिमांड आहे. तर 200 मेगावॅटच्या डिमांडसाठी इथं 200 मेगावॅट आहे, इथं 30 मेगावॅट आहे, इथं 200 मेगावॅट आहे, इथं 100 मेगावॅट आहे, इथं 170 आहे, इथं 100 मेगावॅट आहे. म्हणजे ॲक्च्युली Pg1 आणि Pg2 वरती जो काही लोड असायला पाहिजे तो लोड दोघांवरती मिळून किती असायला पाहिजे तर 200 मेगावॅटचा असायला पाहिजे. आता या दोघांची बेरीज केली तर होते 270, या दोघांची केली तर 370 मेगावॅट, इथं केली तर 200 मेगावॅट आणि इथं केली तर 230 मेगावॅट. म्हणजे जरी आपण या ठिकाणी ऑप्शन पाहिला तर ऑप्शन या ठिकाणी आपल्याला थर्ड नंबरचा काय दिसतोय बघा, बरोबर दिसतोय आपल्याला असं वाटतंय. मग थर्ड नंबरचा ऑप्शन या ठिकाणी बरोबर असायला पाहिजे का, हो असायला पाहिजे. कारण टोटल लोड जो काय आहे तो टोटल लोडचा डिमांडच आहे 200 मेगावॅट. जर 200 मेगावॅट टोटल लोडचा डिमांड असेल तर या ठिकाणी जे काही जनरेशन G1 असेल आणि G2 असेल ते 200 मेगावॅट पेक्षा जास्त पॉवर का करतील, 300 मेगावॅट जनरेशन का करतील तर ते करणार नाही. तर म्हणजे ऑप्शन नंबर थर्ड सॉल्व्ह करायच्या अगोदरच या ठिकाणी काय आहे तर बरोबर आहे आणि तो आपल्या ठिकाणी दिसतोय. म्हणजे थर्ड नंबरचा ऑप्शन या ठिकाणी काय आहे तर बघा बरोबर आहे. काय आहे तर बरोबर आहे. मग आपण जे काही
कॉस्ट इन्क्रिमेंटल कॉस्ट या ठिकाणी आपण कॅल्क्युलेट केली. ती इन्क्रिमेंटल कॉस्ट आपण कशी घेतली होती तर DC1 डिवायडेड बाय DPG1 इज इक्वल टू DC2 डिवायडेड बाय DPG2 आपण घेतली होती. यावरून DC1 च्या ठिकाणी व्हॅल्यू काय आली होते तर आली होती 1 प्लस 0.02 PG1 इज इक्वल टू 5 प्लस 0.04 PG2 ही या ठिकाणी आपल्याकडे व्हॅल्यू आली होती. याचं सिम्प्लिफिकेशन केलं तर आपल्याकडे एक इक्वेशन भेटलं. ते इक्वेशन कोणतं असेल बघा 0.04 PG2 मायनस 0.02 PG1 इज इक्वल टू हा इकडे घ्या काय होईल तर 1 मायनस 5 होईल इज इक्वल टू -4 या ठिकाणी होईल. याला काय करूया आपण 100 ने मल्टिप्लाय करूया. ज्याला आपण 100 ने मल्टिप्लाय करू त्यावेळेस काय होईल तर 4 PG2 मायनस 2 PG1 इज इक्वल टू -400 होईल. आणि हे झालं इक्वेशन नंबर 1 झालं. फर्स्ट इक्वेशन डिमांड किती आहे 200 आहे म्हणजे या ठिकाणी PG2 प्लस PG1 इज इक्वल टू किती आहे तर 200 मेगावॅट हे या ठिकाणी काय आपल्याकडे डिमांड आहे. म्हणजे हे झालं आपल्याकडे इक्वेशन नंबर 2. काय झालं इक्वेशन नंबर आपल्याकडे 2 झालं. या गोष्टी तर आपल्या ठिकाणी समजला. आता इक्वेशन नंबर 1 आणि इक्वेशन नंबर 2 आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे. काय करायचं आहे सॉल्व्ह करायचं आहे कारण आपल्याला PG1 आणि PG2 च्या व्हॅल्यू आपल्याला कॅल्क्युलेट करायचे आहेत. आता इथं 2 आहे इथं 4 आहे इथं PG1 आहे इथं PG2 आहे. इथला क्वेश्चन आपण काय करूया सेम करण्याचा प्रयत्न करूया. फॉर एक्झाम्पल याला आपण काय करूया फुल टर्मला 2 न मल्टिप्लाय करण्याचा प्रयत्न करूया. आता ज्या झाला आपण 2 न मल्टिप्लाय करूया आणि दोघांच्या ठिकाणी बेरीज करूया. आता 4 PG2 प्लस 2 PG2 किती होईल तर 6 PG2. आता -2 PG1 प्लस 2 PG1 किती होईल तर 0 PG होईल. आता या ठिकाणी हा -400 आहे. आता इथं 200 याला काय करा 2 न मल्टिप्लाय करा. हा या ठिकाणी काय होईल तर 0 होईल. याचा अर्थ PG2 इज इक्वल टू काय झाला तर PG2 इज इक्वल टू 0 झाला. काय झाला PG2 इज इक्वल टू 0 झाला. मग आपल्याला PG2 ची व्हॅल्यू 0 भेटलेली. मग PG1 ची व्हॅल्यू या ठिकाणी काय असेल तर PG1 मस्ट बी इक्वल टू द 200 मेगावॅट असेल. म्हणजे आपल्याला ऍक्च्युअली PG1 ची व्हॅल्यू एखाद्या 200 मेगावॅट भेटले पण PG2 च्या केसमध्ये काय झालं तर 0 झाला. पण आपल्याला प्रॉब्लेम आहे त्यांनी पुढे जाऊन सांगितलेलं आहे की मिनिमम जो काही जनरेशन आहे ते मिनिमम जनरेशन किती आहे तर मिनिमम जनरेशन 30 मेगावॅट असायला पाहिजे असं आपल्याला सांगितलं. म्हणजे अजून द मिनिमम लोडिंग ऑन एनी जनरेटर इज टू बी द 30 मेगावॅट. म्हणजे प्रत्येक जनरेटरमध्ये मिनिमम लोडिंग किती असायला पाहिजे 30 मेगावॅट असायला पाहिजे. आता इथं 0 ह्याची काय आली लोडिंग आली. म्हणजे ऍक्च्युअली याच्यावरती लोड किती आहे तर 0 आहे असं म्हटलेलं आहे त्यांनी. पण मिनिमम लोडिंग किती असायला पाहिजे त्याच्यावरती तर 30 मेगावॅट असायला पाहिजे. म्हणजे याची व्हॅल्यू कमी आली याची व्हॅल्यू या ठिकाणी जास्त आली 200 मेगावॅट याची 0 आली. दोघांची मिळून 200 मेगावॅट तर करायचं आहे. आता जर याला आपण याची मिनिमम लोडिंग जर आपण ठेवली 30 मेगावॅट किती ठेवली 30 तर याची किती होईल तर याची 170 मेगावॅट होईल. कारण ऑलरेडी याच्यावरती लोडिंग कशी आहे तर जास्त आहे. 200 मेगावॅट लोडिंग आणि 0 मध्ये लोडिंग कुठली जास्त आहे तर 200 मेगावॅटचे. मग 30 कोणाला ठेवायचे 30 या PG1 ला ठेवायचे का 30 या PG2 ला ठेवायचे. ज्याची लोडिंग कॅल्क्युलेशन केल्यानंतर कमी आले असेल त्याची लोडिंग काय करा ठिकाणी कमी ठेवा. ज्याची जास्त आली असेल त्याची लोडिंग काय ठेवा जास्त ठेवा. म्हणजे ऍक्च्युअली जो काय PG2 आहे तो PG2 मस्ट बी इक्वल टू द 30 मेगावॅट पाहिजे. कारण या ठिकाणी आपल्याला मिनिमम लोडिंग ही कितीची पाहिजे तर 30 मेगावॅटची पाहिजे. आता PG1 ची लोडिंग किती असेल तर PG1 हा नक्कीच या ठिकाणी 30 मेगावॅटपेक्षा जास्त असेल. कारण टोटल कितीचा आहे तर टोटल या ठिकाणी 200 मेगावॅटला आपल्याला सप्लाय करायचा आहे. राहिलेला जो काय असेल तर 170 मेगावॅट ह्या ठिकाणी PG1 असेल. म्हणजे ऑप्शन नंबर 3 आपण या ठिकाणी विदाउट सोल्युशन आपण सांगितलं होता. ऑप्शन नंबर 3 याचा काय असेल तर बरोबर आन्सर असेल. अशा पण आपल्याला क्वेश्चनचं सोल्युशन करता आलं पाहिजे. ओके नेक्स्ट क्वेश्चन द इन्क्रिमेंटल फ्युअल कॉस्ट इन रुपीज फॉर मेगावॅट आवर फॉर द प्लांट कन्सिस्टिंग ऑफ 2 जनरेटिंग युनिट्स आर गिवन बाय DF1 बाय DP1 दिलेला आहे आणि इथं सेकंड दिलेला आहे. दट लोकेशन ऑफ द लोड P1 and P2 respectively for the minimum cost of the generation to serve the total of 900 megawatt. निग्लेक्ट करा लॉसेस. UPPCL A ला विचारलेला आहे त्यानंतर ESC ला विचारलेला आहे. आता P1 प्लस P2 दिलेला आहे किती तर P1 प्लस P2 इज इक्वल टू 900 मेगावॅट दिलेला आहे. इक्वेशन नंबर हे झालं फर्स्ट. इक्वेशन नंबर सेकंड मध्ये काय दिलेलं आहे काय असेल तर इन्क्रिमेंटल कॉस्टला काय करा इक्वेट करा. आता इन्क्रिमेंटल फ्युअल कॉस्ट दिलेला आहे म्हणजे या ठिकाणी IC दिलेला आहे. ॲज अ युनिट पाहिलं तरी आपल्याला समजेल की हा काय तर IC आहे. आता याच्यामध्ये दोन कॉस्टला इक्वल करा. फर्स्ट आहे या ठिकाणी इन्क्रिमेंटल कॉस्ट 0.4 P1 प्लस 400 इज इक्वल टू 0.48 P2 प्लस या ठिकाणी 320 करा.
ह्या दोन्ही कॉस्ट आपण काय केलं इक्वेट केलं फॉर द इकॉनॉमिकल ऑपरेशन. याच्यावर आपल्याला इक्वेशन या ठिकाणी भेटेल का? हो भेटेल. कोणतं भेटेल तर या ठिकाणी याला आपण आता इकडे घेऊन पाहूया. 0.4 P1 हा इकडे येईल मायनस 0.48 P2 असंच आहे का? यस असंच आहे. विच इज इक्वल टू याला काय करा 400 ला इकडे घेऊन जावा. 320 मायनस 400 किती होईल तर मायनस 80 होईल. आता हा डेसिमल मध्ये याला काय करा कन्वर्ट करायला कितीने मल्टिप्लाय करूया आपण. फॉर एक्झाम्पल याला आपण 10 ने मल्टिप्लाय करण्याचा प्रयत्न करूया. जर याला 10 ने मल्टिप्लाय केलं तर काय होईल तर या ठिकाणी होईल 4P1 मायनस 4.8 P2 इज इक्वल टू मायनस 800. इक्वेशन नंबर 2 झालं. आता हे इक्वेशन आणि हे इक्वेशन काय करा सॉल्व्ह करा. ह्याला सॉल्व्ह करायचा. या दोघांमध्ये काय कॅन्सल होतं ते कॅन्सल होतं ते बघायचं. आता इथं 4 आहे इथं कुठं 4 आहे का नाही. याला 4 ने काय करूया आपण मल्टिप्लाय करण्याचा प्रयत्न करूया. म्हणजे ह्या होल इक्वेशनला आपण 4 ने बघा मल्टिप्लाय केलं तर याला दोघांचे आपण काय करूया मायनस करूया. जर इथं मायनस साइन दिलं तर ऑलरेडी जे काय साइन आहे साइन काय चेंज होईल. इथं मायनस इथं प्लस होईल इथं मायनस इथं काय होईल प्लस होईल. आता प्लस 4P1 मायनस 4P1 या ठिकाणी काय भेटेल 0 भेटेल. आता प्लस 4P2 प्लस 4.8 P2 इज इक्वल टू काय भेटेल तर 8.8 P2 इज इक्वल टू या 4 ने मल्टिप्लाय करा 9 चौक 36 म्हणजे 3600 मेगावॅट प्लस 800 मेगावॅट किती होईल तर 4400 मेगावॅट या ठिकाणी भेटेल. म्हणजे ऍक्च्युअली आपल्याकडे काय भेटलं बघा जो काय P2 आहे तो P2 ची आपल्याकडे व्हॅल्यू भेटली. P2 इज इक्वल टू किती भेटले तर या ठिकाणी 4400 म्हणजे 4400 डिवायडेड बाय 8.8 आपल्याकडे भेटले. म्हणजे ऍक्च्युअली आपल्याकडे P2 किती येईल तर P2 याला कितीने भाग जाईल तर याला 2 ने भाग घालवा. या ठिकाणी जाईल 2 ने भाग 2200 होईल. या ठिकाणी याला भाग जाईल 4.4 न. म्हणजे ऍक्च्युअली आपल्याकडे जे काय आन्सर येईल ते आन्सर किती येईल तर 4400 डिवायडेड बाय 8.8 इज इक्वल टू ऍक्च्युअली P2 ची व्हॅल्यू किती येईल तर P2 हा आपल्याकडे 500 मेगावॅटचा येईल. म्हणजे जो काही प्लांट नंबर 2 आहे त्या प्लांट नंबर 2 न या 900 मेगावॅट पैकी 500 मेगावॅट काय करायला पाहिजे जनरेट करायला पाहिजे. आता 900 पैकी 500 गेलं राहिलं किती तर 400 राहिला. 400 कोण देईल तर 400 हा प्लांट नंबर P1 देईल. म्हणजे P1 शुड बी इक्वल टू द 400 मेगावॅट असेल. किती तर 400 मेगावॅट असेल. आता P2 चे व्हॅल्यू जरी आपण या इक्वेशन मध्ये ठेवली तर आपल्याला काय भेटेल तर P1 च्या ठिकाणी व्हॅल्यू भेटेल. म्हणजे P1 इज इक्वल टू 400 अँड P2 इज इक्वल टू 500 मेगावॅट. ऑप्शन नंबर 4 या केस मध्ये काय असेल बघा या क्वेश्चनचा करेक्ट आन्सर असेल. यस सर्वांना समजलं असेल समजत असेल अशी मी आशा करतो. अशा सेम पद्धतीचे क्वेश्चन आपल्याला ठिकाणी महाट्रान्सकोच्या येईच्या एक्झाम मध्ये आले होते. कुठं तर महाट्रान्सको येईच्या 2022च्या एक्झाम मध्ये आपल्याला हे जे काही कन्सेप्ट आहेत या कन्सेप्टवरती 3 ते 4 क्वेश्चन आपल्याला जो काही इकॉनॉमिक लोड डिस्पॅच त्याच्यावरती फ्रेम झालेले होते आणि या क्वेश्चनचं सोल्युशन आपल्याला अशा पद्धतीने करता यायला पाहिजे. इम्पॉर्टन्स आहे. ओके नेक्स्ट द लॉस फॉर्म्युला कोएफिशिएंट फॉर द मॅट्रिक्स ऑफ द two plant system is given by loss the formula. The economic schedule for the certain load is given as P1 is equal to 15 megawatt and P2 is equal to 275 megawatt. The penalty factor for the plant 1 is प्लांट 1 साठी या ठिकाणी पेनल्टी फॅक्टर किती असेल या पद्धतीने आपल्याला डिस्कस दिला आहे. आता ESC इलेक्ट्रिकल 2017 ला विचारलेला क्वेश्चन आहे. आता जे काही लॉस कोएफिशिएंट फॉर्म्युला तो लॉस कोएफिशिएंट फॉर्म्युला आपल्याला दिलेला आहे. आता जो काही लॉस कोएफिशिएंट असेल तो कसा असेल तर B11 B12 कोणताही म्हटलं तर आपण असं पण लिहू शकतो B22. याच्यावर आपल्याला व्हॅल्यू लिहिता येईल का लिहिता येईल. B11 ची व्हॅल्यू किती आहे तर B11 इज इक्वल टू 0.001 आहे. B12 इज इक्वल टू B21 इज इक्वल टू आहे मायनस 0.0001 आहे आणि B22 ची व्हॅल्यू आहे किती तर 0.0039. ह्या सगळ्या व्हॅल्यू कशामध्ये असतील तर या सगळ्या व्हॅल्यू ह्या मेगावॅट इनव्हर्स मध्ये असतील कारण याचं युनिटच आहे मेगावॅट इनव्हर्स मध्ये काय त्याच्याबद्दल आपण डिस्कस केलं. इथे एक लक्षात घ्यायची गोष्ट आहे की जो काय B12 आहे तोच काय तर B21 आहे. फक्त साइन कसा तर दोघांचा साइन कसा आहे तर निगेटिव्ह आहे. अच्छा असं आपल्याकडे या ठिकाणी भेटलेला आहे. याच्यावर आपल्याला लॉसचा फॉर्म्युला कॅल्क्युलेट करता येईल का तर लॉसचा फॉर्म्युला आपल्याला कॅल्क्युलेट करता येईल काय तर P ऑफ लॉस इज इक्वल टू B11 P1 चा स्क्वेअर प्लस B22 P2 चा स्क्वेअर प्लस ट्वाइस ऑफ B12 इंटू P1 P2. आता आपल्याकडे अशा पद्धतीने प्लांट 1 आणि प्लांट 2 ची कॅपॅसिटी दिलेली आहे. आता इथं B11 ची व्हॅल्यू ठेवा P1 ची स्क्वेअर ची व्हॅल्यू ठेवा P1 ची व्हॅल्यू ठेवा B22 ठेवा P2 ठेवा
ट्वाइस ऑफ B11 ह्याचे व्हॅल्यू ठेवा, आपल्याकडे टोटल लॉस याच्यामधून काय भेटून जाईल तर टोटल लॉस भेटून जाईल. आपल्याला विचारलं काय तर पेनल्टी फॅक्टर फॉर द प्लांट 1 विचारलेला आहे. पेनल्टी फॅक्टर फॉर द प्लांट 1 L1 इज इक्वल टू 1 डिवायडेड बाय 1 मायनस काय होईल आता प्लांट 1 साठी असेल तर DPL डिवायडेड बाय DP1 करावं लागेल. म्हणजे प्लांट 1 चा आपल्याला इन्क्रिमेंटल ट्रान्समिशन लॉस या ठिकाणी कॅल्क्युलेट करावं लागेल. म्हणजे ऍक्च्युली जो काही या ठिकाणचा PL आहे त्याला आपल्याला डेरिव्हेटिव्ह घ्यावं लागेल विथ रिस्पेक्ट टू कोण तर DP1 बरोबर त्याचा रिस्पेक्टिव्ह आपल्याला डेरिव्हेटिव्ह घ्यावं लागेल. जर आपण डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू P1 घेतला तर या केसमध्ये काय होईल बघा, तर या केसमध्ये ही टर्म आपल्याकडे राहील म्हणजे ट्वाइस ऑफ B11 इंटू P1 राहील. ही टर्म व्हॅनिश होऊन जायला राहील कोण या ठिकाणी तर इथला जो काय आहे प्लस ट्वाइस ऑफ B12 इंटू या ठिकाणी आपल्याकडे राहिलं P2 म्हणजे ही काय राहील तर या ठिकाणची कॉन्स्टंट टर्म राहिला P1 चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू P1 काय असेल तर 1 असेल, P2 हा ठिकाणचं काय तर कॉन्स्टंट असेल. म्हणजे आपल्याकडे जे काय टर्म आहे ती टर्म कोणती राहिले तर ITL ची टर्म आपल्याकडे एवढी राहिली. आता या टर्म मध्ये काय करूया आपण सगळ्या व्हॅल्यू जर आपण ठेवल्या तर आपल्याला काय भेटून जाईल तर आपल्याला हा जो काय ITL आहे इथला हा ITL आपल्याकडे या ठिकाणी भेटून जाईल. मग ITL आपल्याकडे तशाचपणे कॅल्क्युलेट केला आहे का बघा. आता या ठिकाणी जो काही लॉस पॉइंट आहे त्यामध्ये आपल्याकडे फॉर्म्युला काढला आपण, जो काही DPL डिवाइड बाय DP जे आहे तो फॉर्म्युला आपण ठेवला म्हणजे B ट्वाइस ऑफ B11 PG1 प्लस ट्वाइस ऑफ PG2 इंटू B12 याच्यामध्ये काय करायचं सगळ्या व्हॅल्यू आपण ठेवायच्या. या जर आपण सगळ्या व्हॅल्यू याच्यामध्ये ठेवल्या तर आपल्याला जो काही ITL आहे इन्क्रिमेंटल लॉस आहे दॅट इज DPL डिवायडेड बाय DP1 इज इक्वल टू आपल्याला भेटतोय 0.245. किती भेटतोय 0.245. जर आपल्याकडे असा भेटला तर L1 इज इक्वल टू काय झाला 1 डिवायडेड बाय 1 मायनस 0.245 करा, आपल्याकडे आन्सर येऊन जाईल किती तर आन्सर असेल 1.324. आन्सर काय असेल तर पेनल्टी फॅक्टर फॉर द प्लांट 1 इज इक्वल टू 1.324 असेल. आता ट्रान्समिशन लॉस या ठिकाणी हा फॉर्म्युला झाला, पेनल्टी फॅक्टरचा हा ठिकाणी फॉर्म्युला झाला. कशा पद्धतीने कॅल्क्युलेशन करावं लागेल पेनल्टी फॅक्टर फॉर प्लांट 1 साठी असेल तर विथ रिस्पेक्ट टू P1 आपल्याला लॉस घ्यावा लागेल. जर पेनल्टी फॅक्टर फॉर द प्लांट 2 घेतला असता तर त्या केसमध्ये जो काय ITL होता इन्क्रिमेंटल ट्रान्समिशन लाईन होती ती काय घ्यायला पाहिजे होती तर जो काय प्लांट नंबर 2 आहे त्या प्लांट नंबर 2 च्या करस्पॉन्डिंग आपल्याला ती लॉस कॉस्ट आपल्याला घ्यावी लागणार होती, लॉस आपल्याला घ्यावा लागणार होता. ओके, अशा पद्धतीचा क्वेश्चन आपल्याला एक्झाम मध्ये येऊ शकतो. In a two plant system, the load is connected to the plant 2. The loss coefficient R. जर लोड हा जर या ठिकाणी प्लांट नंबर 2 ला कनेक्ट केला असेल तर लॉस कोएफिशिएंट काय असतील जनरली लॉस कोएफिशिएंट B11 इज प्रोपोर्शनल टू काय असतो R1 प्लस R3. B22 प्रोपोर्शनल कोणाला असतो तर R2 प्लस R3. B12 इज इक्वल टू B21 कोणाला असतो तर R3 ला असतो. आता प्लांट नंबर 2 ला काय केलेलं आहे लोड कनेक्ट केलेला आहे, याचा अर्थ जिथं जिथं 2 येईल त्याला काय करा 0 पुट करा. काय करा त्याला 0 पुट करा. मग 2 कुठं आहे इथं आहे, 2 कुठं आहे इथं आहे म्हणजे हे दोन्ही काय असतील तर 0 असतील. आता राहिला काय तर 1. आता 1 आणि 2 इथं 2 आहे का कुठं नाही म्हणजे हा काय असेल तर या ठिकाणी नॉन 0 असेल. याच्याबद्दल आपण डिस्कशन केलं होतं. आता लोड जर प्लांट नंबर 2 ला कनेक्ट केला असेल तर R2 ची व्हॅल्यू काय असेल 0 असेल आणि R3 ची व्हॅल्यू काय असेल तर 0 असेल. पण R1 हा काय असेल तर R1 इज नॉट इक्वल टू 0 असेल. हा 0 गेला, हा 0, हा 0, हा 0 सगळे गेले, राहिलं काय फक्त R1 हा नॉन 0 असेल. म्हणजे B11 हा काय असेल तर नॉन 0 असेल. काय असेल B11 फक्त हा नॉन 0 असेल, बाकी सर्व काय असेल तर 0 असतील. म्हणजे B11 इज अ नॉन 0, B22 B12 काय असतील तर 0 असतील. B11 B22 सगळे 0 असतील का तर नसतील. B11 ॲट 0 असेल का तर नसतील. या ठिकाणी 1 2 हा नॉन 0 असेल का तर नसेल. B11 अँड B22 आर नॉन 0 असतील का तर नसतील. म्हणजे ऑप्शन नंबर सेकंडच काय असेल तर या केसमध्ये याचं करेक्ट आन्सर असेल. याच्याबद्दल मी डिस्कशन केलं ऑलरेडी. इफ द पेनल्टी फॅक्टर ऑफ द प्लांट इज अ युनिटी इट्स अ इन्क्रिमेंटल ट्रान्समिशन लॉस इज. आता पेनल्टी फॅक्टर L1 इज इक्वल टू आपल्याकडे दिलेला आहे युनिटी. याचा अर्थ काय असतो तर L1 इज इक्वल टू 1 डिवायडेड बाय 1 मायनस DPL डिवायडेड बाय DP1 असतो. आता पेनल्टी फॅक्टरची व्हॅल्यू 1 आहे, याचा अर्थ हा जो काय इन्क्रिमेंटल ट्रान्समिशन लाईन लॉस आहे दॅट इज ITL आहे, तो ITL शुड बी इक्वल टू 0 पाहिजे. काय पाहिजे तर इन्क्रिमेंटल ट्रान्समिशन लॉस काय पाहिजे 0 पाहिजे. आता इन्क्रिमेंटल ट्रान्समिशन लाईन 0 आहे, याचा अर्थ काय आहे तर जो काही लोड आहे तो लोड या ठिकाणी लोड कनेक्टेड टू टर्मिनल ऑफ जनरेटर
म्हणजे जर जनरेटर टर्मिनल लोड जर कनेक्ट केला असेल तर त्या केसमध्ये पेनल्टी फॅक्टर काय असेल तर मिनिमम असेल, त्याची व्हॅल्यू काय असेल 1 असेल. मग पेनल्टी फॅक्टर जर 1 असेल तर जो काही इन्क्रिमेंटल ट्रान्समिशन लॉस असेल तो किती असेल तर 0 असेल. ऑप्शन नंबर सी याचा काय असेल तर बरोबर असेल. आता पेनल्टी फॅक्टर इज ग्रेटर दॅन 1 असेल जर लोड हा या जनरेटिंग स्टेशन पासून जर दूर कनेक्ट केला असेल त्याची व्हॅल्यू काय असेल तर ग्रेटर दॅन 1 असेल. हा 1 पॉसिबल आहे कुठं, मिनिमम व्हॅल्यू कुठे आहे तर 1 आहे. कुठं पॉसिबल आहे तर लोड हा त्या जनरेटरच्या टर्मिनलला कनेक्ट केला असेल तर. ओके, ऑप्शन नंबर सी याचं काय असेल तर बरोबर आन्सर असेल. Out of the following option, the most relevant information needed to specify the real power and the real power PV bus in the load flow analysis. Load flow analysis च्या केस मध्ये आपल्याला most relevant information needed to specify the real power कोणती relevant information आहे? Solution of the economic load dispatch, rated power output of the generator, rated voltage of the generator, base power of the generator. म्हणजे जे काही इकॉनॉमिक लोडचा डिस्पॅच आहे ते इकॉनॉमिक लोडचा डिस्पॅच कसं होईल त्यासाठी आपल्याला जी काही रिअल पॉवर आहे ॲट ए पीव्ही बस इन अ लोड फ्लो अनालिसिस आपल्याला ती काय असणं माहिती असण्या ठिकाणी गरज आहे. म्हणजे त्या बसमध्ये रिअल पॉवर किती असायला पाहिजे त्यानुसार आपण काय करूया इकॉनॉमिक लोडच्या ठिकाणी डिस्पॅच करण्याचा प्रयत्न करूया. ऑप्शन नंबर फर्स्ट याचा काय असेल तर करेक्ट आन्सर असेल. गेटला विचारलेला क्वेश्चन आहे. फर्दर नेक्स्ट, द मोस्ट इकॉनॉमिकल लोड ऑन द पॉवर ऑन द ओव्हरहेड लाईन. ओव्हरहेड लाईनच्या केसमध्ये मोस्ट इकॉनॉमिकल लोड किती असेल तर आपल्याला माहिती पाहिजे तो कसा पाहिजे ग्रेटर दॅन नॅचरल लोड असायला पाहिजे. कसा ग्रेटर दॅन नॅचरल लोड. ऑप्शन नंबर फर्स्ट याचा काय असेल तर बरोबर आन्सर असेल. याचं डिस्कशन आपण जास्त डिटेलमध्ये आपण पाहूया. परफॉर्मन्स ऑफ द ट्रान्समिशन लाईन त्या केसमध्ये आपण पाहूया. डिस्कशन दिलेलं आहे. द पेनल्टी फॅक्टर इज द पॉवर सिस्टम इकॉनॉमिकल ऑपरेशन इज अ मेजर ऑफ. पेनल्टी फॅक्टर या ठिकाणी ऍक्च्युअली मेजर काय करतोय तर पेनल्टी फॅक्टर हा LI आला कुणासाठी तर ज्यावेळेस आपण लॉसेस कन्सिडर केले त्यावेळेस. कधी तर लॉसेस ज्यावेळेस आपण कन्सिडर करूया त्यावेळेस आपल्याकडे हा पेनल्टी फॅक्टर आला होता. कारण LI into ICI is must be equal to the lambda where lambda is nothing but the Lagrange's multiplier in काय होतं तर RS पर मेगावॅट आवर होता. लॅम्बडा या ठिकाणी लॅग्रांजेस मल्टिप्लायर फॅक्टर आहे. ICI काय त्या ठिकाणी इन्क्रिमेंटल कॉस्ट आहे आणि हा काय त्या ठिकाणचा पेनल्टी फॅक्टर आहे. हा पेनल्टी फॅक्टर आणि इन्क्रिमेंटल कॉस्ट जो काय प्रोड्युसर काय पाहिजे तर कॉन्स्टंट पाहिजे. जर हा कॉन्स्टंट असेल तर त्या ठिकाणी इकॉनॉमिक ऑपरेशन होईल. अदरवाइज हा जर लॅम्बडा जो काय LI आहे तो LI जर ठिकाणी वाढत असेल तर याला काय करावं लागेल कमी करावं लागेल. जेणेकरून जनरेटर काय करेल मिनिमम सप्लाय देण्याचा प्रयत्न करेल. म्हणजे जनरली लाईन लॉसेस असेल. लाईन लॉससाठी आपण काय करतोय मेजर ऑफ लाईन लॉसेस म्हणजे लाईन लॉसेस किती असतील दॅट इज इन्क्रिमेंटल ट्रान्समिशन लॉस किती असेल याच्याबद्दल आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करतोय. पेनल्टी फॅक्टर बद्दल आपल्याला अशा पद्धतीचा क्वेश्चन एक्झामला येऊ शकतो. In the two plant system, the entire load is located at the plant 2, which is connected by a plant 1 through the transmission line. Plant 1 is supplied 100 megawatt of power with the transmission loss of 5 megawatt. Calculate the penalty factor of the plant 1. प्लांट 1चा आपल्याकडे या ठिकाणी पेनल्टी फॅक्टर विचारलेला आहे. आता या ठिकाणी दिलेलं काय बघा 2 प्लांटची सिस्टम आहे. फॉर एक्झाम्पल हा आपल्याकडे अशा पद्धतीचे एक 2 प्लांटची सिस्टम आहे. त्याला G1 असं म्हणूया, याला G1 म्हणूया, याला आपण G2 म्हणूया. अशा पद्धतीची सिस्टम आहे. आता 2 प्लांट सिस्टम आहे. द एंटायर लोड इज लोकेटेड ॲट द प्लांट 2. म्हणजे या ठिकाणी काय बघा या ठिकाणी प्लांट 2 आहे आणि इथं काय केलेलं आहे तर सगळा लोड या ठिकाणी आपल्याला कनेक्ट केलेला आहे सांगताय. Which is connected by the plant 1 through the transmission line. Plant 1 is supplied by the 100 megawatt of the power. या ठिकाणी जो काय प्लांट 1 आहे तो P1 ची पॉवर किती आहे तर 100 मेगावॅट ही याची पॉवर आहे. With the transmission loss of 5 megawatt. याच्यामध्ये ट्रान्समिशन लॉस किती आहे तर 5 मेगावॅटचे ट्रान्समिशन लॉस आहेत. कॅल्क्युलेट द पेनल्टी फॅक्टर ऑफ द प्लांट 1. आता प्लांट 1चा या ठिकाणी आपल्याला पेनल्टी फॅक्टर विचारलेला आहे. कोणाचा तर प्लांट 1चा पेनल्टी फॅक्टर आपल्याकडे विचारलेला आहे. आता पेनल्टी फॅक्टर फॉर द प्लांट 1 दॅट इज L1 इज इक्वल टू 1 डिवायडेड बाय 1 मायनस डो पी लॉस म्हणजे DPL डिवायडेड बाय DP1 करावं लागेल. आता इथं लोड कनेक्ट केलेला आहे प्लांट नंबर 2 ला. याचा पेनल्टी फॅक्टर किती होईल तर L2 इज इक्वल टू 1 होईल. पण व्हॉट अबाउट L1.
L1 ची व्हॅल्यू काय असेल तर ग्रेटर दॅन 1 असेल. इथं आपल्याला DPL डिवायडेड बाय DP1 हा ऍक्च्युली काय त्याच्याबद्दल आपल्याला डिस्कशन करावं लागेल. लोड जर या ठिकाणी प्लांट नंबर 2 ला कनेक्ट केला असेल तर त्या प्लांट नंबर 2 च्या केसमध्ये काय काय होईल बघा. जो काय प्लांट नंबर सेकंड आहे त्या प्लांट नंबर सेकंडला लोड कनेक्ट केल्यामुळे जो काय B22 आहे B12 आहे विच इज इक्वल टू B21 असेल. या सर्व टर्म काय होतील 0 होतील. नॉन झिरो कोण असेल तर फक्त B11 इज इक्वल टू नॉन झिरो असेल. म्हणजे ऍक्च्युली आपल्याला DPL डिवाइडेड बाय DP1 कॅल्क्युलेट करण्यासाठी आपल्याला B11 च्या ठिकाणी माहिती असणं गरजेचं आहे. देअरफॉर आपल्याला माहिती पाहिजे काय तर जे काय P लॉस असेल तो P लॉस या केसमध्ये काय असेल तर B11 इंटू P1 चा स्क्वेअर असेल. म्हणजे ऍक्च्युली लॉस कोणामुळे होईल तर प्लांट नंबर 1 मध्येच होईल. आता P लॉस दिलेला आहे किती तर 5 मेगावॅट डिवाइडेड बाय P1 चा स्क्वेअर म्हणजे कितीचा तर 100 चा या ठिकाणी स्क्वेअर करा. कसा 100 चा स्क्वेअर हा कशामध्ये होईल मेगावॅट मध्ये इज इक्वल टू आपल्याकडे काय भेटेल तर B1 भेटेल B11 भेटेल. मग B11 च्या ठिकाणी व्हॅल्यू किती असेल बघा तर B11 इज इक्वल टू 5 डिवायडेड बाय 100 चा स्क्वेअर केला तर आपल्याकडे भेटेल 5 इंटू 10 टू द पॉवर -4 कशामध्ये तर मेगावॅटच्या इनवर्स मध्ये आपल्याला भेटेल. म्हणजे ऍक्च्युअली आपल्याकडे काय आला तर हा B11 आला. हा B11 नुसार आपण लॉस कॅल्क्युलेट करू शकतो का करू शकतो. त्याची व्हॅल्यू तिथे ठेवा. PL इज इक्वल टू B11 च्या ठिकाणी व्हॅल्यू किती आहे तर B11 इज इक्वल टू आपल्याकडे आहे इथं B1 ची व्हॅल्यू ठेवा. इथं या ठिकाणी काय ठेवा PI चा स्क्वेअर ठेवा. आपल्याकडे लॉस आहे याचाच भेटून झाला. आपल्याकडे ऍक्च्युली काय पाहिजे तर DPL डिवायडेड बाय DP1 पाहिजे. काय पाहिजे DPL डिवायडेड बाय DP1 आपल्याकडे पाहिजे. मग या ठिकाणी DPL काय होईल तर DPL इज इक्वल टू ट्वाइस ऑफ B11 इंटू P1 होईल. म्हणजे आपल्याला जर DPL डिवाइड बाय DP1 भेटत आपल्याकडे पॅनल फॅक्टर कॅल्क्युलेट करता येईल. आता 2 इंटू B11 किती आहे तर 5 इंटू 10 टू द पॉवर -4 मेगावॅटचा इनवर्स इंटू जे काही P1 तर P1 किती आहे तर 100 मेगावॅट हा काय तर P1 आहे. म्हणजे हा इनवर्स गेला. राहिलं काय या ठिकाणी तर या ठिकाणी 2 हा आणि हा 100 म्हणजे 200 इंटू या ठिकाणी हा 5 इंटू या ठिकाणी काय होईल 10 टू द पॉवर -4 होईल. म्हणजे ऍक्च्युली आपल्याकडे 1000 इंटू 10 टू द पॉवर -4 आपल्याकडे काय भेटेल तर DPL बाय DP1 भेटेल. हा युनिटलेस असेल होईल का होईल यस. म्हणजे याचा आन्सर काय तर 0.1 याचं काय तर DPL डिवाइड बाय DP1 येईल का कारण या ठिकाणी 1000 आहे याचे रेस टू पॉवर किती आहे तर 4 आहे. इथं एक शून्य गेला दुसरा गेला तिसरा गेला आणि चौथा गेला म्हणजे 0.1 या ठिकाणी काय येईल तर DPL डिवाइड बाय DP1 येईल. जर DPL डिवाइड बाय DP1 जर 0.1 आला तर पेनल्टी फॅक्टर L1 इज इक्वल टू 1 डिवाइडेड बाय 1 मायनस 0.1 करा म्हणजे 1 डिवाइडेड बाय 0.9 करा. आन्सर याचं किती येईल तर 1.11 हा या ठिकाणचं काय तर पेनल्टी फॅक्टर येईल. म्हणजे ऑप्शन नंबर याचा फर्स्ट हा काय असेल तर राईट आन्सर असेल या केसमध्ये. म्हणजे आता इथला लॉस दिला होता आपल्याला तसं लो डिमांड दिलं होतं आणि आपल्याला B11 या ठिकाणी काय करायचं होता कॅल्क्युलेट करायचं होता. अशा पद्धतीचा एक्झामला आपल्याला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. म्हणजे अशा पद्धतीने जो काही आपल्याकडे इकॉनॉमिक लोड डिस्पॅच आहे त्या इकॉनॉमिक लोड डिस्पॅच वरती या ठिकाणी व्हेरियस एक्झाम्पल या ठिकाणी विचारत होता. अगेन हा जो काही इकॉनॉमिक लोड डिस्पॅच आहे हा टॉपिक एक्झामच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. प्रिव्हियस महाट्रान्सकोच्या एच्या एक्झाममध्ये याच्यावरती 3 ते 4 न्यूमेरिकल क्वेश्चन विचारले होते. अगेन इकॉनॉमिक जनरेशन आपल्याला कॅल्क्युलेट करायचं होतं प्लांट 1चा असेल किंवा प्लांट 2चा असेल आणि आपल्याकडे लॅम्बडा काय या सर्व गोष्टी आपण या ठिकाणी डिस्कस केल्या आहेत. हा जो काही सेशन आहे तो सेशन या ठिकाणी खूप महत्त्वाचा आहे. याच्यामध्ये जे काही MCQ डिस्कशन केलं आहे ते MCQ सुद्धा या ठिकाणी खूप महत्त्वाचे आहेत. फर्दर जो काही पेनल्टी फॅक्टर तर पेनल्टी फॅक्टरची व्हॅल्यू 1 कधी असेल ग्रेटर दॅन 1 कधी असेल त्याच्याबद्दल लक्षात ठेवायचं आहे. पेनल्टी फॅक्टर हा फिजिकल पॅरामीटर आहे जो की लेंथवर डिपेंड आहे. पण लेंथ कोणाचे तर जनरेटिंग स्टेशन आणि लोड सेंटर मधली लेंथ त्याच्यावरती डिपेंड आहे. जसं लेंथ त्या ठिकाणी जास्त असेल दोघांमध्ये तर पेनल्टी फॅक्टर काय असेल तर जास्त असेल. जर पेनल्टी फॅक्टरची व्हॅल्यू आपल्याला मिनिमम पाहिजे असेल तर लोड काय करा त्या जनरेटरच्या टर्मिनलला कनेक्ट करण्याचा प्रयत्न करा. अशा पद्धतीचे डिस्कशन आपल्याला महत्त्वाचं होतं ते आपण केलेलं आहे. या ठिकाणी आपण थांबूया. थँक्यू व्हेरी मच.